Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the 13th video of this series. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की CNN मध्ये ट्रान्सफर लर्निंग काय असतं आणि ते कसं काम करतं. सोबतच दिसणं आणि पाहणं यातला फरक पाहिला. CNN आर्किटेक्चर सर्व प्रकारच्या डेटावर काही काळ वापरल्यानंतर सायंटिस्टच्या असं ध्यानात आलं की CNN ग्रिड डेटा म्हणजेच इमेज डेटावर चांगलं काम करू शकतं. पण सिक्वेन्शियल डेटावर योग्य रिझल्ट देत नाही. सिक्वेन्शियल टाईपच्या डेटावर ANN आणि CNN हे दोन्ही फेल होतात, योग्य रिझल्ट देत नाहीत. तर रिसर्चर्सनी यावर आपला रिसर्च सुरू ठेवला व एकाच वर्षाच्या प्रयत्नानंतर म्हणजे 1999 या वर्षी CNNच्या पुढील आर्किटेक्चर इन्व्हेंट केलं. त्याचं नाव आहे RNN, रिकरंट न्यूरल नेटवर्क, जे सिक्वेन्शियल टाईपच्या डेटावर चांगलं रिझल्ट देतं. तर पहिल्यांदा आपण पाहू सिक्वेन्शियल डेटा म्हणजे काय. सिक्वेन्शियल डेटा म्हणजे जिथे डेटामधील ऑर्डरला किंवा सिक्वेन्सला महत्त्व असतं. जसं की माय नेम इज सचिन या वाक्यात प्रत्येक शब्दाचा सिक्वेन्स किंवा ऑर्डरला खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्या शब्दांचं एकत्रित काहीतरी मिनिंग बनतं. समजा मी त्या शब्दांचा सिक्वेन्स बदलला, नेम सचिन माय इज, तर त्या एकत्रित शब्दांना काही मिनिंग राहत नाही किंवा त्याचं मिनिंग बदलतं. म्हणजेच ऑर्डर बदलला तर त्याचं मिनिंग बदलतं. याचप्रमाणे ऑडिओ सिग्नल्स, बुक्समधील टेक्स्च्युअल डेटा, टाईम सिरीज डेटा, जसा स्टॉक मार्केटमधील डेटा, आपला DNA डेटा, ज्यामध्ये डेटामधील ऑर्डरला किंवा सिक्वेन्सला खूप महत्त्व आहे. या प्रकारच्या डेटाला म्हणतात सिक्वेन्शियल टाईप ऑफ डेटा. समजा मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगतो, आय एम फीलिंग व्हेरी, पुढचा शब्द काय असेल, हॅपी, सॅड. तुम्ही गेस करू शकता कारण तुम्हाला प्रिव्हियस वर्ड्स माहिती आहेत आणि त्या सिक्वेन्समधील कॉन्टेक्स्ट समजून नेक्स्ट वर्ड तुम्ही गेस करू शकता. तसंच तुम्ही आय एम फिलिंग व्हेरी हॅपी आणि आय एम फिलिंग व्हेरी सॅड हे दोन सेंटेन्समध्ये कोणती सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे व कोणती सेंटिमेंट निगेटिव्ह आहे हे पण ओळखू शकता. समजा हे ओळखण्याचे काम तुम्ही ANN किंवा CNNला दिलं तर ते योग्य रिझल्ट देऊ शकतात का? तर याचं उत्तर आहे नाही. ANN किंवा CNN हे यावर काम करू शकत नाही कारण ते कॉन्टेक्स्ट किंवा संदर्भ समजू शकत नाहीत आणि इथे प्रिव्हियस कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवणे किंवा लक्षात घेणे याला खूप इम्पॉर्टन्स असतो. जसं CNNमुळे AIला डोळे मिळाले असं म्हणतात, तसंच RNNमुळे AIला मेमरी मिळाली असं म्हटलं जातं. म्हणजे RNN अगोदर झालेल्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. तर ते कसं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. RNN स्टेप बाय स्टेप डेटा प्रोसेस करतो. समजा सेंटेन्स आहे आय एम हॅपी, तर RNN पहिल्या टाईम स्टेपमध्ये आय हा वर्ड प्रोसेस करतो. त्याचं आउटपुट जे असेल ते नेक्स्ट वर्ड बरोबर म्हणजे एम बरोबर दुसऱ्या टाईम स्टेपमध्ये प्रोसेस करतो. तो आता आय एम या दोन वर्डला प्रोसेस करतो व त्याचा आउटपुट नेक्स्ट वर्ड म्हणजे हॅपी बरोबर तिसऱ्या टाईम स्टेप बरोबर मध्ये प्रोसेस करतो. व यावेळेला आय एम हॅपी हे तिन्ही वर्ड्स प्रोसेस झाल्यावर त्याला सेंटेन्स समजतं व जर तो RNN सेंटिमेंट ॲनालिसिस करण्यासाठी ट्रेन केला गेला असेल तर तो सांगतो की तो आय एम हॅपी हे सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे. RNN प्रत्येक वर्ड प्रोसेस करताना प्रिव्हियस इन्फॉर्मेशन लक्षात ठेवू शकतो. हा झाला RNNचा टॉप लेवल ओव्हरव्ह्यू. तर RNNला इंग्लिश किंवा मराठी किंवा कोणतीही स्पोकन लँग्वेज समजते का? तर नाही. RNNला AIला किंवा कोणत्याही कम्प्युटरला, मशीनला कोणतीही लँग्वेज समजत नाही. मशीनला फक्त समजतं 0 आणि 1. त्याला म्हणतात मशीन लँग्वेज, ज्यामध्ये फक्त 0 आणि 1 असतं.
RNNमध्ये पहिल्यांदा आपण टोकनायझेशन करतो, म्हणजे प्रत्येक सेंटेन्समधला प्रत्येक वर्ड हा एक सेपरेट टोकन बनवतो किंवा असतो. जसं आय एम हॅपी मध्ये 3 टोकन्स असतील. आय एम हॅपी, त्या प्रत्येक टोकनचं आपण एम्बेडिंग करतो, म्हणजे त्याला 0 आणि 1 वापरून एका वेक्टरमध्ये कन्वर्ट करतो. हे वेक्टर्स बनवण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, जसं इंटिजर एम्बेडिंग, वन हॉट एन्कोडिंग, वर्ड टू वेक. जे आपल्या प्रॉब्लेमनुसार योग्य आहे ते आपण इथे वापरतो व प्रत्येक वर्ड कम्प्युटरला समजेल अशा भाषेत आपण कन्वर्ट करतो. करंट इनपुट प्लस प्रिव्हियस मेमरी इज इक्वल टू आउटपुट, या कोर आयडियावर RNN काम करतं. RNNमध्ये एक हिडन स्टेट असते जी मेमरीसारखं काम करते. RNN एखाद्या लूपप्रमाणे काम करतो. आउटपुट पुन्हा इनपुटमध्ये जाते आणि त्यामुळे पास्ट इन्फॉर्मेशन पुढे कॅरी होते. जसं आपण एखादी स्टोरी ऐकतो, आपण स्टोरीमधील प्रत्येक सेंटेन्स लक्षात ठेवतो, प्रत्येक सेंटेन्स लक्षात ठेवत जातो व त्यामुळे पुढे समजत जातं आणि शेवटी आपल्याला स्टोरी पूर्णपणे समजते. RNNमध्ये पण असंच होतं. RNN आर्किटेक्चर डेव्हलप झाल्यानंतर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ह्या एका महत्त्वाच्या क्षेत्रात खूप मोठी प्रगती झाली किंवा खूप फास्ट प्रगती झाली, ज्यामुळे मानवी भाषा समजून घेण्यासाठी, तिचे विश्लेषण करण्यासाठी खूप मदत झाली. जसं व्हॉइस असिस्टन्स, लँग्वेज ट्रान्सलेशन, स्पीच रेकग्नायझेशन, चॅटबॉट्स, टेक्स्ट प्रिडिक्शन, सेंटिमेंट ॲनालिसिस यासारख्या टास्कमध्ये इफिशियंट रिझल्ट मिळू लागले. आज जे आपण वेगवेगळे AI टूल्स वापरतो, जसं ChatGPT, जेमिनाय, मिडजर्नी, परप्लेक्सिटी, क्लॉड, डिपसिक, या सर्वांचा बेस RNN हाच आहे. RNNचा हा इनपुट सिक्वेन्स समजण्याचा कॉन्सेप्ट पुढे डेव्हलप होऊन आपण आज वापरत असलेले टूल्स तयार झाले. म्हणून RNN समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता आपण एक सोपा डेटा सेट घेऊन RNN समजून घेऊ आणि RNN कसं काम करतं हे पाहू. समजा आपल्या डेटा सेटमध्ये 3 सेंटेन्सेस आहेत. आय एम हॅपी, पॉझिटिव्ह सेंटेन्स. आय एम सॅड, निगेटिव्ह सेंटेन्स. आय एम लर्निंग, पॉझिटिव्ह सेंटेन्स. यामध्ये 5 युनिक वर्ड्स आहेत, याला म्हणतात व्होकॅब्युलरी. आता आपण या व्होकॅब्युलरीच्या प्रत्येक टोकनचे वन हॉट एन्कोडिंग नुसार 0 आणि 1 फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन करू, म्हणजेच वेक्टर्स बनवू. वन हॉट एन्कोडिंग समजण्यासाठी सर्व टोकन्स सिरियल नंबरनुसार आपण अरेंज करू. जसं 1 नंबरला आय, 2 नंबरला एम, 3 नंबरला हॅपी, 4 नंबरला सॅड, 5 नंबरला लर्निंग, असे 5 युनिक वर्ड्स आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये आहेत. रिपीट झालेले वर्ड्स आपण त्यामध्ये पकडत नाही. आता प्रत्येक टोकनच्या वेक्टरमध्ये व्होकॅब्युलरी एवढे एलिमेंट्स म्हणजे 0 किंवा 1 असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5, तो पर्टिक्युलर टोकन आपण आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये किती नंबरला आलेला आहे त्यानुसार वेक्टरमधील त्याची पोझिशन 1 किंवा 1 होते व बाकीचे सर्व एलिमेंट्स 0 होते. जसं हॅपी हा आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये 3 नंबरचा टोकन आहे, म्हणून त्याच्या वेक्टरमधील 3ऱ्या पोझिशनला आपण 1 लिहितो, बाकीचे सर्व एलिमेंट्स आपण 0 लिहितो. म्हणजे हॅपीचा वेक्टर असेल 0 0 1 0 0 0. तसंच लर्निंगचा वेक्टर असेल 0 0 0 0 1 आणि बाकी टोकन्सचा वन हॉट एन्कोडिंगनुसार जे वेक्टर्स असतील ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता. आता हे वेक्टर्स आपल्या न्यूरल नेटवर्कला RNNला आपण इनपुट म्हणून देणार. इनपुट लेअरमध्ये न्यूरॉनची संख्या आपल्या वेक्टरच्या साईज इतकी असते किंवा आपल्या व्होकॅब्युलरी इतकी असते. वेक्टरमधील प्रत्येक एलिमेंट हा आपण इनपुट लेअरच्या करस्पॉन्डिंग न्यूरॉनला ॲज अन इनपुट म्हणून देतो. तर हे सर्व टोकन्स एका वेळी
अशा पद्धतीने आपल्या न्यूरल नेटवर्कमध्ये जातील, त्याला आपण टाईम स्टेप असं म्हणतो. म्हणजेच पहिल्या टाईम स्टेपला पहिलं टोकन, दुसऱ्या टाईम स्टेपला दुसरं टोकन, तिसऱ्या टाईम स्टेपला तिसरं टोकन, अशा पद्धतीने. आपल्या एक्झाम्पलमध्ये आय एम हॅपी हे पहिलं सेंटेन्स आपण RNN मध्ये पाठवणार. तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पहिला आय टोकन चा वेक्टर टाईम स्टेप 1ला आपल्या RNN मध्ये जाईल, त्यावर प्रोसेस होईल व तो रिझल्ट नेक्स्ट टोकन सोबत म्हणजेच आय एम मधल्या एम सोबत दुसऱ्या टाईम स्टेपमध्ये आपल्या RNN ला मिळेल. त्यावर प्रोसेस होईल व तो रिझल्ट नेक्स्ट टोकन सोबत म्हणजेच हॅपी सोबत तिसऱ्या टाईम स्टेपला आपल्या RNN मध्ये जाईल. अशा पद्धतीने त्या सेंटेन्सचा डेटा सेटमधून लेबलनुसार RNN ला समजेल की आय एम हॅपी हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. अशी खूप सारे सेंटेन्सेस वापरून आपण आपल्या RNN ला सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे ओळखण्यासाठी ट्रेन करू शकतो. RNN ची एक खास गोष्ट म्हणजे ते फ्लेक्सिबल आहे. म्हणजे इनपुट आणि आउटपुट कसे आहेत त्यावरून RNN चे वेगवेगळे टाईप्स आहेत. मेनी टू वन, वन टू मेनी आणि मेनी टू मेनी हे RNN चे काही टाईप्स आहेत. मेनी टू वनचं बेस्ट एक्झाम्पल आहे सेंटिमेंट ॲनालिसिस, जिथं इनपुटमध्ये मेनी टोकन्स असतात व आउटपुटमध्ये सिंगल टोकन असतं, जे आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असं म्हणू शकतो. जसं आय एम व्हेरी हॅपी टुडे यामधील इनपुटचे टोकन्स मेनी आहेत व आपल्याला जे आउटपुट मिळतं म्हणजे हे सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे ते फक्त एकच टोकन आहे. नेक्स्ट टाईप आहे वन टू मेनी. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे इमेज कॅप्शनिंग. सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या फोटोकडे पाहून त्या फोटोमध्ये काय आहे याचं लिहून वर्णन करणे म्हणजेच इमेज कॅप्शनिंग. उदाहरणार्थ, जर एखाद्या फोटोत एक मुलगा कुत्र्याला खेळवत आहे तर त्याचं कॅप्शनिंग होईल अ बॉय इज प्लेइंग विथ अ डॉग. म्हणजे इथे इनपुटमध्ये एक इमेज आहे व आउटपुटमध्ये मेनी टोकन्स आहेत. तिसरा टाईप आहे मेनी टू मेनी. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मशीन ट्रान्सलेशन, जिथं इनपुटमध्ये मेनी टोकन्स असतात व आउटपुटमध्ये पण मेनी टोकन्स असतात. जसं इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन, आय एम गोईंग टू स्कूल. इथे इनपुटमध्ये 6 टोकन्स आहेत. आय एम गोईंग टू स्कूल 6 टोकन्स आहेत. याचं आउटपुट आहे मी शाळेत जात आहे, ज्यामध्ये फक्त 4 टोकन्स आहेत पण मल्टिपल आहेत. तर हे झालं मेनी टू मेनी. हे डिस्कशन झालं RNN काय करू शकतो. आता पाहूया RNNच्या लिमिटेशन्स काय आहेत, म्हणजेच RNN काय करू शकत नाही. RNNच्या 3 ते 4 लिमिटेशन्स आहेत. त्यातली एक महत्त्वाची लिमिटेशन इथे डिस्कस करूया. तर RNNला जे दिलेलं सेंटेन्स आहे ते जर खूप मोठं असेल तर RNN ते लक्षात ठेवू शकत नाही. त्याचा कॉन्टेक्स्ट ते विसरू शकतं. म्हणजे RNNची मेमरी शॉर्ट टर्म मेमरी आहे. म्हणजेच RNN हा गजनीमधला आमिर खान आहे असं आपण म्हणू शकतो. या लिमिटेशनला म्हणतात डिफिकल्टी इन हँडलिंग लॉंग इनपुट सिक्वेन्सेस. म्हणजे इनपुट सेंटेन्स खूप मोठा असेल तर RNN सुरुवातीची माहिती विसरतो. यालाच व्हॅनिशिंग ग्रेडियंट प्रॉब्लेम म्हणतात. RNN प्रत्येक स्टेपला प्रिव्हियस मेमरी कॅरी करतो, पण जसा जसा सिक्वेन्स मोठा होत जातो तशी मेमरी डायल्यूट होत जाते. म्हणजेच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हळूहळू वीक होत जाते. आपण हे एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. जसं एक मोठं सेंटेन्स आहे, अब्दुल जो एका छोट्या गावात जन्मला, घरची हालाकीची परिस्थिती होती तरी तो आयुष्यभर खूप मेहनत करून एक यशस्वी वैज्ञानिक बनला आणि त्याला शेवटी अवकाश संशोधनातील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार मिळाला. इथे अब्दुल हा फर्स्ट वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, कारण शेवटी आपण बोलतोय भारतरत्न पुरस्काराबद्दल. पण आपलं मध्ये खूप वर्ड्स आले, खूप टोकन्स आले.
तर आपलं RNN शेवटपर्यंत पोचूपर्यंत अब्दुल हा वर्ड विसरू शकतं व आपल्या फायनल रिझल्टवर त्याचा परिणाम होऊ शकतो. रिसर्चर्सनी RNN 25 ते 30 टोकन नंतर विसरतो असं प्रूव्ह केलं आहे. तर मग सेंटेन्स मोठा असेल तर इनपुट सिक्वेन्स मोठा असेल तर काय, हा प्रश्न निर्माण झाला. तर यावर रिसर्चर्सनी काय सोल्युशन सांगितलं याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू चॅट जीपीटी, न्यूरॉन्सपासून ते चॅट जीपीटीपर्यंतचा प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.